हाय गण्या. गणेश, हा व्हिडिओ पाहिल्यावर तुला जेवढा आनंद झाला होता, होप सो आत्ताही तेवढाच हो. एक छोटासा प्रयत्न तुझ्यासाठी. गण्या, माझ्या तुझ्यासोबतच्या ज्या आठवणी आहेत ना, त्या नाटक, एकांकिका आणि जो आपला ग्रुप होता त्याच रिलेटेड आहे. अर्थात त्यात गॉसिप्स पण रिलेटेड आहे आणि त्यामुळे आपण एकमेकांचे छान मित्र झालो. त्यानंतर आपण भावनिक झालो, ज्यामध्ये आपण एकमेकांना रोस्ट आणि ट्रोल प्रचंड करायचो. बट टू बी प्रिसाइज, तू जास्त मला रोस्ट करायचा आणि हे तू नाकारू शकतो. पण हा व्हिडिओ बनवण्यामागचा खरा मुद्दा हा आहे की आपल्या सगळ्यांना माहिती की गण्या म्हणजेच गणेश हा अतिशय उत्तम नट होता. आता नट हा शब्द मी मुद्दामूनच वापरते कारण हा शब्द त्याला प्रचंड आवडायचा. ही वॉज ऑब्सेस्ड विथ दिस वर्ड. मला नेहमी म्हणायचं की नट असं छान आणि असं मस्त वाटतं नाही का, सो त्यामुळे मी हा मुद्दामून शब्द वापरते, नट. पण त्यासोबतच तो सुरेख कविता आणि कोट्स लिहायचा आणि स्पेशली त्यासाठी मी त्याची फॅन होती. मला प्रचंड तुझे कोट्स आवडायचे, कविताही आवडायची आणि आज आपण त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याने लिहिलेली जी मला त्याची कविता प्रचंड आवडते ती आज आपण वाचणार. सो त्याच्यासारखं छान वाचता मला कदाचित येणार नाही, पण त्याचे जे विचार आहेत त्या कवितेतून मांडले किती छान आणि डीप होते ते सगळ्यांनी कळालं. त्याची मी वाचते कविता. सॉरी फक्त तुम्हाला आवडली नाही माझं वाचणं, पण कविता डेफिनेटली तुम्हाला सेटल होणं म्हणजे नक्की काय हे कोणालाच माहिती. 5 आकडी पगार आहे महिन्याला, तरीही माणूस आज समाधानी नाही. पळतो आहे आज पैशांच्या मागे, दुप्पट पैसे घालवतो. स्वप्ने मात्र पडली आहेत कोपऱ्यात धूळ मातीत खाऊ. नको जाऊस त्या क्षणभंगार पैशामागे, प्रत्येक क्षणात सूट बघ. समाधानी व्हायचे आहे सूट, तर थोडे डोळे उघडून जीवनाकडे बघ. ही त्यांनी लिहिलेली कविता आहे जी मला प्रचंड आवडते. आज सुद्धा मी तुला खूप मिस करते आणि सगळेच तुला मिस करते. रिअली रिअली आणि हॅपी बर्थडे भावा म्हणते. गण्या, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू लिहिलेली कलाकारावर ही कविता जी आहे ती मी सादर करते आता. मायबाप प्रेक्षक त्याला पाहून खळखळून हसतो, कारण कित्येक दुःख तो मनात जाळून बसतो. काम आले की तहानभूक सोडून पळत जायचं. कॅमेरा असो वा रंगमंच, अभिनय करताना स्वतःलाच आरशात पाहायचं. यू आर रिजेक्टेड असं म्हटलं तरी नेहमी आशावादी राहायचं आणि पुढील कामासाठी पुन्हा एकदा सज्ज व्हायचं. काही नाही रे, पुढच्या वेळी होईल सर्व ठीक, असं तो स्वतःच्याच मनाला सांगतो. कारण त्याची दुःख ऐकण्यासाठी बाजूला कोणीच आपला माणूस नसतो. यू आर सिलेक्टेड असं म्हटल्यावर मन त्याचं आनंदाने उडतं. गोड स्वप्नातून जेव्हा तो उठतो तेव्हा मात्र काहीतरी वेगळंच घडतं. ओठावरती कितीही हास्य आले तरी काळीच त्याचं रडतं. आपल्या कलेशिवाय आपलं कोणीच नाही हे त्याला तेव्हाच कळतं. तरी ही कला जोपासत राहणार असंच तो म्हणतो आणि पुन्हा कित्येक भावना तो मनात जाळून बसतो. जीवनाच्या सिनेमात म्हणे कधीच रिटेक नसतो. हा स्टेशनवर, आई दवाखान्यात, बाप कामावर, हाच त्याच्या सिनेमाचा स्क्रीन प्ले असतो. शूटिंग चालते, नाटकाचे शो सुद्धा चालतात. याचा सिनेमा हिट असूनही कसा काय फ्लॉप ठरतो? आर्थिक अडचण आली तरीही ठामपणे उभा राहतो, कारण स्वतःच्याच कलेचा भर रस्त्यावर तो बाजार मांडतो. कलाकार शाप की वरदान याचा तेव्हा त्याला प्रश्न पडतो. तेव्हा मात्र तो छाती ठोकपणे सांगतो, कलाकार हे दुनियेला पडलेले गोड स्वप्न असते. कारण रडणाऱ्याला सुद्धा हसवण्याची ताकद त्याच्या मनगटात असते. खरा जरी हा रडला तरी त्याचा अभिनय वाटत असतो.
कारण त्याला पाहून प्रत्येक माणूस सुखा समाधानाने जगत असतो. लोकांना आनंदी पाहून तो सुद्धा खुश असतो, कारण प्रत्येक वेदनेला तो आतून जळत असतो. असं म्हणून तो पुढे लिहितो, पण मला अजून एका प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, आणि ते म्हणजे का तरुण मुलांना या क्षेत्राचे आकर्षण आहे, का मुलं या क्षेत्रात येण्यासाठी धडपडत असतात. बघू, या प्रश्नाचं उत्तर मी शोधत आहे, पण तुम्हाला सापडले तर नक्की कळवा. हे कळवायला तू नाहीयेस, पण या प्रश्नाचं उत्तर आम्ही शोधण्याचा खूप प्रयत्न करू. आणि पुन्हा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आजपर्यंत जसा आहे सोबत तसाच पुढे राहा, हीच इच्छा. नमस्कार मित्र, एक सुंदर कविता आहे, ती तुम्हाला ऐकवतो. चेहऱ्यावरील खतखत दुःख वारा बोलून गेला. चेहऱ्यावरील खतखत दुःख वारा बोलून गेला. मन माझे भरून गेले होते, उल्का मात्र विजेने. डोळ्यामध्ये पाणी आले खरे, पण पाऊस सर्व सांगून गेला. बोलायचं खूप काही होतं, निशब्द करून. असाच आमचा मित्र जीवा भावाचा गणेश सुरेखा बाजीराव, खरंच निशब्द करून. आज त्याचा वाढदिवस, म्हणून त्यानेच लिहिलेल्या काही कविता आज तुमच्या समोर वाचून दाखवतो. त्यातली अजून एक कविता निशब्दपणाची. शब्दाला हरवून आज भावना इथे जिंकतात. नको पत्र अन अक्षरांचा साज, नको पत्र अन अक्षरांचा साज, नजरेतून नजरेला सांगतात. प्रेम वेडे सारे हे जग, प्रेम वेडे सारे हे जग, निशब्द सारे राहतात. शब्दाला हरवून आज भावना इथेच जिंकतात, भावना इथेच जिंकतात. बऱ्याच गोष्टी निशब्द. आवडल्या असतील तर नक्कीच त्याची पावती आम्हाला पोचवा, जेणेकरून अजून अशा काही कविता आहेत ज्या आम्ही तुमच्या समोर मांडू इच्छितो, सांगू इच्छितो. धन्यवाद. काय बोलू, सगळ्यात पहिले तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भावा. वाटलं नव्हतं असे व्हिडिओ बनायची वेळ येईल, पण ठीक आहे. आपण आज तुझीच एक कविता परत एकदा वाचूया, ओके. प्रेमाचा झोल. लय प्रेम करतो साजने, आता तरी काहीतरी बोल. लय प्रेम करतो साजने, तू आता तरी काहीतरी बोल. तुझ्याच माग पळून पळून झाला यो प्रेमाचा झोल. दिसाला होतोय भास, पडतय सपन रातीला. दिसाला होतोय भास, पडतय सपन रातीला. फोटो तुझा दिला मंदी आणि नाव तुझं छातीला. तुझ्याच नादानं सुटू लागलाय माझा तोल. तुझ्याच माग पळून पळून झाला यो प्रेमाचा झोल. नाही माझ्याकडे बंगला गाडी आणि नाही कुठला बी स्मार्टफोन. नाही माझ्याकडे बंगला गाडी, नाही कुठला बी स्मार्टफोन. तरी बी तुला सांभाळीन काढून एखादं बँक लोन. बैलगाडीतून मिरवीन तुला, मी हाय शेतकऱ्याचा पोर. तुझ्याच माग पळून पळून सजने झाला यो प्रेमाचा झोल. तुझ्याच माग पळून पळून सजने झाला यो प्रेमाचा झोल. आता बघा जरा रोमॅन्टिक होतो. 100 शाहरुखचे सिनेमे पाहिले तुला प्रपोज मारण्यासाठी. 100 शाहरुखचे सिनेमे पाहिले तुला प्रपोज मारण्यासाठी. शेवटी पाहिला सैराट तुला पळून नेण्यासाठी. शेवटी पाहिला सैराट तुला पळून नेण्यासाठी. तिथं पण दिसला नेमका भावाचा मेन रोल. तिथं पण दिसला नेमका भावाचा मेन रोल. तुझ्याच माग पळून पळून सजने झाला यो प्रेमाचा झोल.
तर हाय सरपंचाची पोर, तू तर हाय सरपंचाची पोर, मी मात्र साधा गवळी, मी दिसाया दिसतो जरी भोपळा, तू मात्र माझी नाजूक चवळी. वा. बेभान जाऊ दे आपल्या इश्काची गाडी, मी हाय भराया टोल, तुझ्याच माग पळून पळून सजने झालाय प्रेमाचा जोर, तुझ्याच माग पळून पळून सजने झालाय प्रेमाचा जोर. आता तो लहान नाही राहिले ना, मोठे पण होतात ना. तू तर झाली MBBS, तू तर झाली MBBS, मी मात्र अंगोठा छाप, तू तर झाली MBBS, मी मात्र अंगोठा छाप, मी करतो भाजी भाकरी, तू फक्त कांदा का. वा. कुठेच कमी पडणार नाही माझ्या प्रेमाची ओल, कुठेच कमी पडणार नाही माझ्या प्रेमाची ओल, तुझ्याच माग पळून पळून सजने झालाय प्रेमाचा झोल. आता त्याने ना मनाचा घट्ट निर्धार करून बोलायची तयारी केली. झाली तयारी सगळी तिच्या समोर बोलायची, झाली तयारी सगळी तिच्या समोर बोलायची, समद पाठांतर झालेलं पण सुरुवात कशी करायची. तेवढ्यात आली माझ्या समोर माझ्या स्वप्नातली परी, तेवढ्यात आली माझ्या समोर माझ्या स्वप्नातली परी, ती फिरमानं बोलल ना मला का पडेल काना खाली. ती फिरमानं बोलल ना मला का पडेल काना खाली. अडखत का होईना मीच केली सुरुवात, अडखत का होईना मीच केली सुरुवात, पण माझी गाडी फिरू लागली गोल गोल, पण माझी गाडी फिरू लागली गोल गोल. शेवटी तिचा नाजूक हात गालावर पडला आणि म्हणाली, शेवटी तिचा नाजूक हात माझ्या गालावर पडला आणि म्हणाली, अरे माझ्या राजा आता तरी काहीतरी बोल. तेव्हा मला कळला तिच्या प्रेमाचा मूल, आमच्या दोघांच्याही मनात सुरू होता हा वेगळाच प्रेमाचा झोल, वेगळाच प्रेमाचा झोल, वेगळाच प्रेमाचा झोल. लेखक गणेश सुरेखा बाजीराव कदम. नवीन काहीतरी ट्राय केलं. मित्रा, तुला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तू आहेस आमच्यासोबत कायम. भेटू पुन्हा एकदा लवकरच.